तर नमस्कार सगळ्यांना. तर हे बघा आमची आता 6:30 वाजलेत. माझी कामं सगळे झाले ती आता तरी आलं का भाकरी चपाती द्यायचं 11-12 वाजेस्तर बरं का. मग म्हणलं आता तर कामं झाले ती माझे आणि आता भट्टीत लाकडं टाकले ती त्यामुळं 7:30ला चालू होणार आहे भट्टी. तर गिऱ्हाईक बी येते 7ला 7:30ला चांगले रोट्या निघते बरं का भट्टीत आपल्यामुळं. तर म्हणलं एखादं बसले होते मग म्हणलं व्हिडिओ टाकावं. मला आज व्हिडिओ टाकायला टाईमच भेटला नाही कारण कामं तेवढे भरपूर होते. रात्री गिऱ्हाईक होतं भरपूर त्यामुळं भांडे बी भरपूर पडले होते. मग ती घासण्यात ज्वारी बी भाकरी बी करता ना त्यामुळं ज्वारी ते नीट करून दिले ती त्यामुळं उशीर झाला. आत्ता झालेत माझी कामं सगळे. म्हणलं एखादा टाकावं व्हिडिओ. तर आता बसले बघा मी काउंटरवर. तर तुम्हाला दाखवते मी. इथं हे आमचं काउंटर आहे हे हॉटेल. तर लाकडं टाकल्यामुळं आता काय हे नाही बरं का. एक अर्ध्या तासानं चालू होतं हॉटेलचं. तर म्हणलं तर कसं वाटलं आमचं हॉटेल सांगा बरं का. आता चालू होतं अर्ध्या तासात 7:30-7ला चालू होतं. तर माझी बी कामं संपलेत निवांत बसले मी. तर कोण म्हणतं मालकीन असं तसं. मालकीन व्हायला पण त्याला मोलकरणीसारखं पहिला कामगारांसारखं काम करायला पाहिजे ना. काम केल्यानंतरच मालकीन होते मला असं वाटतं. त्यामुळे मी पहिल्यापासून ह्या कामात मी कुठलं किती बी काम हे होऊ द्या असू द्या मी कधीच मागं सरकत नाही. त्यामुळं आहे ना मी कामाच्या ठिकाणी मोलकरीण कामगारीण बनते आणि ह्याच्या टायमाला मी मालकीन होऊन बसते. टाईम भेटला का मी मालकीन होऊन बसते. तर आधी कामगारणीवानी काम केलं पाहिजे स्वतःहून सगळं केलं पाहिजे मग तेव्हा मालकीन होत असते. उगं कधी होत नसतं मालकीन. तर इकडे बी आमच्या किचनमध्ये बी चालू आहे बघा. ही वस्ताद आहे रोटी बनवायचं वस्ताद आहे. तर त्यांचं चालू आहे ते कांदा बिंदा कटिंग करायला लागलाय. तर आमचं हॉटेल पहिला तुम्ही म्हणताल हॉटेलची मालकी भांडे असते रोट्या मारते केल्याशिवाय काय नसतं बरं का. त्यामुळं मी सगळं काम करत असते. पवन हे पवन आहे बघा रोट्या बनवतं हे ना. आता आलाय आता गेलं का 2-3 महिने तिकडे जाते त्यांनी त्यांच्या गावाला बघा बिहारची ती. तर आता तर हाय बरं का. आता 5 महिने झाले त्यांना हाय. आता 2-3 महिने सुट्टी घेते. मग त्यानं गेलं का मग मी रोट्या बनवते बघा आता. तर कसं वाटलं आमचं हॉटेल सांगा बरं का. तासानं चालू होणार आहे हॉटेल. तर एवढं मोठं हॉटेल काय आम्ही अचानकच हे झालं नाही केलं नाही. तर आम्ही एका गाळ्यापासून चालू केलेलं आहे. भजी वडापाव चहापासून चालू केलेलं ते एवढं हॉटेल मोठं झालेलं आहे बरं का. हे एवढंच झालेलं नाही एवढं मोठं हॉटेल आणि त्याच्यावर तसं काय नाही. तर आम्ही काम मेहनत करताय नवरा बायको दोघं पण त्यामुळं मग हे आमचं हॉटेल एवढं मोठं झालेलं आहे. तर सुरुवात पहिलं शून्यापासूनच होत असते. शून्यापासून सुरुवात केल्यावर मगच माणसाला सगळ्या गोष्टी समजत असते का. अचानकच कधी हे केलं होत नसतं बरं का. तर आम्ही हार कधी